वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी सुस्वरे आळवीती वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. नामदेव ज्ञानदेवांची ही गोष्ट आहे 12व्या-13व्या शतकातली. त्या भक्तांसाठी केवढी मोठी मुक्ती असेल ती. सगळे सारखेच होते, कारण ते सगळेच विठूचे होते आणि म्हणून तर आपापल्या कामांमधून विठूला पाहणारे आळवणारे ते साधे फाटके लोक पोटातल्या उमाळ्यानं गात होते, नाचत होते. त्यांच्या शब्दात त्यांचं आतडं गुंतलं होतं. अबीर गुलाल नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. उंबरठासी कैसे शिव आम्ही जातीहीन, उंबरठासी कैसे शिव आम्ही जातीहीन, उंबरठासी कैसे शिव. उंबरठासी कैसे शिव आम्ही जातीहीन, आम्ही जातीहीन, आम्ही जातीहीन, उंबरठासी कैसे शिव आम्ही जातीहीन. रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन. रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन. बापर कुमारे वरू
रोविला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा 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 रोविला विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. खरोखर आनंद होतोय की मला आकाश सामुद्र डोळ्याने दिसू शकत नाही, परंतु खरोखर इतका आनंद ही जी जीवनातले पाठ ही अशीच असावी. आणि खरोखर ह्या आमच्या भाग्याला आजची पाठ आली ते म्हणजे आमचे विनोद साहेब. त्यांनी या ठिकाणी आमच्यासारख्यांचा योग घडून आला आणि चांगल्या थोर मोठ्यांचा आम्हाला सहवास मिळालं, त्यापेक्षा आमचं भाग्य कुठलं. आणि म्हणून या ठिकाणी माझं वेगवेगळं जे गाणं होईल सादर होईल ते शांतचित्तीने ऐकाल श्रवण कराल अशी मी दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. टाळ लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, साखरेचा हलवा, साखरेचा हलवा, लहानपण दे गा देवा. ऐरावता रतन थोरा,
या ठिकाणी दुसरे एक पारंपरिक संतमय संतांचे विचार सादर करत आहोत. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी काळा लोकळी. राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा शशी काळा लोकळ्या रवी शशी काळा लोकळ्या राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस कस्तुरी मळवट चंदनाची उटी कस्तुरी मळवट चंदनाची उटी कस्तुरी मळवट चंदनाची उठी रुळे मारतंती रुळे मारतंती रुळे मारतंती वैजयंती राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा
सुखाचे ओढे सुखाचे ओढे सुखाचे ओढे सकळही राजसुकुमार मदनाचा पुतळा राजसुकुमार मदनाचा पुतळा राजसुकुमार मदनाचा काशे सोनशिळा वांगरे पाटोळा काशे सोनशिळा वांगरे पाटोळा काशे सोनशिळा वांगरे पाटोळा घन नीळ सावळा घन नीळ सावळा घन नीळ सावळा बाई आरो राजसुकुमार मदनाचा पुतळा राजसुकुमार मदनाचा पुतळा राजसुकुमार सकळही वागे एक सवा सकळही वागे एक सवा सकळही तुका म्हणे धीर तुका म्हणे धीर तुका म्हणे धीर आई कोटी राजसुकुमार मदनाचा पुतळा राजसुकुमार मदनाचा पुतळा राजसुकुमार
मला जर अपॉर्च्युनिटी मिळाली तर मी दिवाळी पहाटना यांना गायला बोलवेन. मग ते तसंच मी गाणं घेऊन कमलेशकडे गेलो, कारण याचा बॉस आमचा कमलेश आहे, कारण त्याने ते स्वीकारलं पाहिजे. तर कमलेश नाही ना, हे दैवी आहे म्हणे, हे बोलवायचंच म्हणजे प्रश्नच नाही. आणि अशोक गोपन इथे आले आणि त्यांच्याबद्दल आता थोडंसं मी बोलणार नाही, कारण त्यांनी गाणंच एवढं अप्रतिम करून टाकलंय, त्यामुळे त्यांचा गौरव इथं करणं उचित आहे. म्हणून मी अशोक गोपनांना रंगमंचावर घेऊन येण्याची विनंती करतो. आणि या कार्यक्रमाचे जे प्रायोजक आहेत संकपळ, बिग ऑन लाईफ, रियालिटी, हॉस्पिटॅलिटी, फार मोठं काम करतात ते. त्यांचे अध्यक्ष जे आहेत विठ्ठलराव संकपाळ आणि त्यांच्या पत्नी, त्यांना मी विनंती करतो रंगमंचावर येण्याची. आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विनय सहस्त्रबुद्धे, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे ते महासंचालक आहेत, एशियाटिक लायब्ररीमध्ये ते व्हाईस प्रेसिडेंट आहेत आणि 25 वर्ष ते रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे सहसंचालक आहेत, युनिव्हर्सिटीमध्ये आहेत. मुळात मला त्यांना बोलवण्याचं कारण असं आहे की गेली 10 वर्ष आम्ही अनोळखी समाजसेवकांना जे बोलावतो तर त्या संस्थेशी मी निगडीत आहे, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, आणि त्यामुळे मला महाराष्ट्र फिरता आला त्यांच्याबरोबर आणि काही समाज, आणि पुढे 82 सालापासून गायनाला सुरुवात केली. जवळच्याच मंदिरामध्ये सणावारी आणि शनिवार, रविवार, चतुर्थीच्या दिवशी पालीत जायचं, गणपतीसमोर गाणं म्हणायचं, मंदिराच्या बाहेर म्हणायचं. ते म्हणतात मन रिझवलं खरं, पण ही माझ्या गायनाची आवड माझं पोट भरू लागली. ते गाण्याच्या माध्यमातून इथल्या खेळवळ जनतेपर्यंत ते कार्य होतंय माझ्या मुखातून, याचा मला आनंद होतो. बरं, गायन कला ही पी हळद आणि हो गोरी अशी पण कला नाही. चांगलं गाणं येण्यासाठी खूप ऐकावं लागतं. हे त्यांनी ही साधना म्हणून केली आणि डोळसपणे केली. आम्ही या कार्यक्रमात अशोकराव गोपन यांना रोख 25,000 रुपये देत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. आणि हे यूट्यूबवर जे गाणं अपलोड केलंय ते आता मला काही ओळखत नाहीत, मी त्यांना ओळखत नाही. राजेश अगरवाल नावाच्या एका माणसाने हे रेकॉर्ड केलं आणि यूट्यूबवर अपलोड केलं, त्यांचा मी खरं ऋणी आहे. खरं म्हणजे जर तुम्ही अशोक गोपन असं काय टाकलं तर काय यूट्यूबवर येणार नाही, पण लहानपण देगा देवा कुमार गंधर्व असं टाकलं तर 3ऱ्या लिंकवर अशोक गोपनांचं गाणं दिसतं. आणि आज त्यामुळे त्यांना रवींद्र नाट्य मंदिरमध्ये गाण्याचा योग मिळाला, हे आम्हा सर्वांना भाग्य आहे. मी मान्यवरांना अशोकराव गोपन, तुम्ही 2 शब्द बोलाल या. आज माझ्याकडे जर तुम्हाला दाखवायचं असेल तर माझ्याकडे मी 82 सालापासून जे प्रोग्राम करतो त्या ठिकाणी बरेच ठिकाणी मी कार्यक्रम केले, परंतु आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सोन्याचा उजाडला असं माझं मी भाग्य समजतो. की असे दाद देणारे आणि या ठिकाणी योग येणार आहे असे मोठमोठे मला जे संगीतकार, ज्येष्ठ कलावंत लाभले, हे माझं परमभाग्य समजतो. आणि या ठिकाणी की अति आनंद होत आहे की लहानपणा देगा जेव्हा मी लहानपणापासून गात होतो, परंतु मला लहान दृष्टी हरवल्यामुळे मी छोटंसं एक काव्य रचलं की या ठिकाणी भगवंताला बहुमोलाचा जन्म तुझा रे, दौडू नको तू आया, लाव रे प्रभू भजने तुझी काया, पुन्हा पुन्हा ना जन्म मिले रे, कोटी कोटी फिरता फेरे, नरजन्म हा तुला लाभला, धन्य तुझी जगी या, लाव रे प्रभू भजने तुझी काया. म्हणून अशा ठिकाणी मला भगवंताने हा जो ज्ञानाचा ठेवा दिला, तुमच्या आमच्या थोर मोठ्यांच्या सहवासात ह्या आशीर्वादाने माझे वडील आज या ठिकाणी असते. मला अति आनंद होतोय की खरोखर म्हणजे किती बोलावं तेवढं कमी वाटतो.
आणि त्यात आमच्या पवार साहेबांचे धन्यवाद आभार मानतो. पुन्हा पुन्हा खरोखर सांगावं असं वाटतं की असे लोक आम्हाला बक्षीस देणारे, पैसे देणारे भरपूर भेटतील, आशीर्वाद देणारे लोक कमी असतात. तर आज अशी लोक आम्हाला लाभली. मला अति आनंद होतो की या ठिकाणी आमच्यासारख्या पामरला बोलवलं आणि या ठिकाणी येण्याची संधी दिलीत. हे मी माझी वडिलांची पुण्याई मी समजतो आणि या ठिकाणी माझी वेळ वाकडी भावपुष्प पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सनपाळ सर, तुम्ही 2 शब्द बोला. या दिवाळीच्या शुभेच्छा. कारण हे सगळं कार्यक्रम सगळं आम्ही सादर करतो, पण शेवटी धन लागतं ना, आणि ते प्रेमाने देणं फार महत्वाचं असतं. आपल्या सर्वांना, प्रेक्षकांना, कलाकारांना दिवाळीच्या शुभेच्छा. हे असे लोक जवळ करणं हे माझं आवडीचं काम आहे आणि तेच माझ्या मुलांनी सांभाळलेलं आहे. मला ही वरचेवर संधी द्यावी लोकांची सेवा करायची. धन्यवाद. अरे काम क्रोध विंचू चावला, तन घाम अंग शियाला, त्याने माझा प्राण चावला. हरे विंचू चावला, हरे विंचू चावला, काय मी करू कोणाला सांगू. विंचू चावला रे, विंचू चावला रे, विंचू चावला. मनुष्य इंगळी अति दारुण, म्हणजे अति दारुण. दारूचा आणि इंगळीचा इथं काय संबंध? अरे दारुण म्हणजे भयंकर, भयंकर म्हणजे आपला अभ्यंकर. अभ्यंकरचा इथं काही संबंध नाही. अरे भयंकर म्हणजे अति भयंकर, अति भयंकर म्हणजे खूप भयंकर, आणि खूप भयंकर म्हणजे आरमायंदाळ भयंकर. आरमायंदाळ भयंकर म्हणजे कानाखाली आवाज काढल्यावर त्रास होईल तेवढा भयंकर. मनुष्य अति दारुण, माझा नांगा मारिला तिने. तिनं म्हणजे खालच्या आईच्या गंगीनं. गंगीचा इथं काय संबंध? मग रंगीन. अरे रंगीचा गंगीचा काय संबंध? तिनं म्हणजे त्या इंगळीनं. मारा इंगळी म्हणजे अरे मोठा विंचू. मोठा म्हणजे साधारण केवढा? तुझ्या एवढा. मनुष्य इंगळी अति दारुण, माझा नांगा मारिला तिने, आणि सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीच्या. हरे विंचू चावला, हरे विंचू चावला, काय मी करू कोणाला सांगू. काय करू? हरे विंचू चावला रे, विंचू चावला रे, विंचू चावला. या विंचवाला उतारा. उतारा म्हणजे कंड्या तोरा, दुपारती दुपारची आरती, मंत्री संत्री आमची वाजंत्री. असला काही उतारा चालत नाही. मग एक एक गरम गरम पावशेर काय ते दूध 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 दूध, असलाही उतारा चालत नाही. मग काय हो? या विंचवाला उतारा. तमोगुण मागे सारा, म्हणजे तंबाखू आणि चुना घ्यायचं मागे सारा. अरे तंबाखू आणि चुनाचं इथं काय काम? मग तमोगुण म्हणजे गर्भानं छातीचा फुगा फुगला असेल तर थोडी पिन मारून हवा कमी करा. मी मारतो पिन. या विंचवाला उतारा. तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावांगारान विंचू त्रे सरसरा. हर विंचू चावला, हर विंचू चावला, विंचू चावला. काय मी करू? विंचू चावला कोणाला सांगू. विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला रे, विंचू चावला रे, विंचू चावला रे, विंचू चावला. सत्य उतार्या येऊन आला का? सत्य उतारा येऊन अवघा तारीला तमोगुण.
किंचित राहिली फुणफुण अजून आहेच का फुटफुट? शांत केली जना. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे माजी चेअरमन अँड मॅनेजिंग डिरेक्टर श्री मोहनराव टांगसाळे यांना रंगमंचावर बोलवतो. या उपस्थितीत हा गौरव सोहळा व्हावा अशी मी विनंती करतो. मोहनराव टांगसाळे हे सतत आम्हाला सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये असताना सुद्धा अशा कार्यक्रमांना म्हणजे स्वतःहून पुढे येऊन मदत करायचे आणि आता ते निवृत्त झालेत चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून. मी जेव्हा त्यांच्याशी बोलत होतो तेव्हा त्या म्हणाल्या, चंद्रिका चव्हाण या नावानं सुरू केलेला उपक्रम आता उद्योग वर्धिनी चंद्रिका चव्हाण आणि काही वर्षानंतर तो फक्त उद्योग वर्धिनी म्हणून ओळखला जावा, तो दिवस माझा भाग्याचा असेल असं त्या विनम्रपणे सांगतात. मी भाभीजींना 2 मिनिटं बोलण्याची विनंती करतो. अनेक महिलांना सोबत घेऊन उद्योगवर्धिनीने काम सुरू केले. एकटे असताना जेव्हा आपल्याकडे काही नसतं, पैसा नसतो, तेव्हा कोणीही आपल्याकडे बघत नाही. तेव्हा मनात विचार आला की काय केलं तर आपल्याला एक नाव निर्माण करता येतं. तर पैसा खूप कमवायला लागेल आणि दुसरं काम करायला लागेल. ज्यांच्याकडे फुटी कोडी नसती त्यांना कोणीही देत नसतं, म्हणून पैशाचा विषय सोडून दिला आणि कामाला सुरुवात केली. काम करायचं तर वंचित लोकांसाठी करायचं. शारीरिक, मानसिक, आर्थिक, बौद्धिक आणि कौटुंबिक अडचणीत आलेल्या महिलांमध्येच काम करायचं, कारण आपण महिला आहोत, महिलांना समजू शकतो. आणि त्यांच्यात काम करत असताना हजारो महिलांना हाताला काम देता आलं. महिलांना चूल आणि मूल सोडा असं लोक नारा देतात, पण मी स्त्री शक्तीमध्ये मानणारी बाई असल्यामुळे मी म्हटले चूल आणि मूल सोडायचं नाही, भाकरीलाच आपण चिटकू आणि भाकरीमधनं उद्योग करू. आणि भाकरीचा व्यवसाय करत करत परदेशवारी भाकरीने केली. कारण बाईला चूल सोडायला लावलं तर कौटुंबिक व्यवस्था बिघडतात आणि कौटुंबिक व्यवस्था बिघडल्या तर काय परिणाम होतं हे पण आज आम्ही काम करतो. हा एक भाकरीपासून सुरुवात केलेली होती. वेळ कमी आहे म्हणून थोडक्यात सांगते. विनोदजींनी टेस्ट बघितलेली आहे, आमचे विनयजींनी बघितलेली आहे. पण ही सगळी एक भाकरीपासून आज 2,500 लोकांचं जेवण एका ठिकाणी बनते. अनाथ ज्या वृद्धांना कोणीही नाही आहे पण बघत नाही, अशा वृद्धांसाठी विनामूल्य 6 वर्षापासून रोटरीच्या माध्यमातून जेवण पुरवण्याचं काम करतो. सिव्हिल हॉस्पिटलला पेशंटला मिळतं पण नातेवाईकांना मिळत नाही, त्यांच्यासाठी काम करतो. जे स्वाभिमानाने कमवतं, दिवसभर फिरतं, त्यांना भिकारी म्हणून आपण काही उरलं सुरलं देतो, टाकलेलं खातं, अशा लोकांसाठी विनामूल्य रोज 100 लोकांची जेवणाची सेवा करतो. पण हे करत असताना लक्षात आलं की अजूनही आमचे आजी आजोबा असे आहेत की ज्यांना आमची आवश्यकता आहे. अशा आजी आजोबांना शोधलो. त्यांनाही संस्थेच्या मार्फतन जेवढं सगळं करतो त्याच्यातनं जे मिळतं त्याच्यातनं आम्ही आजी आजोबांचं सानिध्यात राहू लागलो. आणि त्यांची निवासाची सोय अजून खूपशी करू नाही शकलो, पण त्यांना 2 वेळ जेवण, कपडे, औषध जे लागतं ते सगळं पुरवायचं काम संस्था करायला लागली. करता करता लक्षात आले की बाई आली की बाई म्हणती की बाई मला तू औषध देती, कपडे देती, पण मी झोपू कुठे, मला आसरा नाही आहे. मग एका ठिकाणी एका संस्थेचं सहकार्याने तिथली जागा मिळवली आणि तिथं महिलांसाठी वृद्धाश्रम नाही तर मंगल भवन सुरू केलं. ते काम चालू होतं. तिथं दृष्टीहीन महिलांसाठी तिथं काम चालू होतं. त्यांच्याकडे माणूस नव्हते, माझ्याकडे माणसं आहे. त्यामुळे मला माणसं जोडण्याचा धंदा असं म्हणतात लोक, की माणसं जोडण्याचा कारखाना म्हणजे उद्योगवर्धिनी असं म्हणलं जातं. आणि म्हणून त्या संस्थेचं काम आम्ही स्वीकारलं की ज्या दृष्टीहीन मुली सरकारच्या मान्यतेने 18 वर्ष शिकतात आणि नंतर त्यांना समाजात सोडून दिलं जातं, तसा 18 वर्षानंतरच्या मुली आपण स्वीकारतो. त्यांना घरगुती काम सगळं शिकवतो. म्हणजे तिला अगदी स्वयंपाक करणं, धुणं भांडी स्वतःचं काम आलं तर ती संसार करू शकेल. कारण पहिल्या दिवसापासून पाजलं जातं की तू अंध आहेस, अपंग आहेस, तुला सरकार काहीतरी देतील, म्हणून आमचं अंग वाकडंच होत नाही. हे अंग वाकवायला पहिलं शिकवलं आणि त्यांच्या कामातून आज मला त्याचा 11 मुली आहेत आणि 11 मुलीमधनं माझ्या 7 मुलींचं लग्नही झाले. आणि ह्या मुलींना फक्त सरकारकडून मी कधीही काही घेणार नाही हे मी ठरवलेलं आहे. कारण सरकारलाच आम्ही देतो, ते आम्हाला काय देणार. मी समाजांच्या बरोबर आहे, त्यामुळे मी समाजाकडून स्वीकारते. आणि ह्या सगळ्या ज्या माझ्या दृष्टीहीन मुली आहेत, जस्ट मी आता वर येताना मला तिचा फोन आला
भाभी माझ्या खूप शुभेच्छा. त्यांच्याकडून आम्ही चटणी बनवून घेतो. रोज सरकार 50 रुपये देत असेल तर आम्ही 100 रुपये देतो. म्हणजे ती जेवढी चटणी करेल त्याच्याप्रमाणे तिला पैसे मिळतात. आज आमची चटणी महाराष्ट्रात आणि विदेशातही जाती. असे अनेक उपक्रमात आमचे आता जवळपास 7-8 हजार महिला जोडले गेलेले आहे आणि 300 महिलांनी स्वतःचा उद्योग उभा केलेला आहे. ह्या सगळं काम आपण बघायला यावं असं सगळ्यांना निमंत्रण देते. आणि आज आम्हाला जी विनोदजींनी कौतुक केलेलं आहे, ही कौतुकाची थाप आम्ही उद्योगवर्धिनी म्हणून स्वीकारतो. कारण हे कामांची कौतुकाची आम्हाला गरज आहे की आम्ही कुठे चुकत असतो तिथं आपल्या सगळ्यांच्या सूचना, मार्गदर्शन आणि आशीर्वादांची गरज आहे. हे आज आपल्याला मुंबईकरांच्या माध्यमातून आम्हाला दिलं, त्याबद्दल आम्ही त्यांचं ऋण व्यक्त करतो. आणि परत एकदा माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद. आणि आज मला स्टेजवर बोलवून चंद्रिकाताईंचा सत्कार करायला लावला, ह्याच्यामध्ये मला फार मोठेपण मिळालेलं आहे. केवढी माझी लायकी आहे की नाही मला माहिती नाही, पण आज मी धन्य झाले की असे आपल्याला समाजामध्ये असे लोक आहेत की जे इतकं मोठं कार्य करतात. त्यांच्यापासून आजपासून स्फूर्ती घेऊन सगळे आपण मिळून एक शपथ घेऊया की निदान एक माणसाला तरी आपण मदत करूया. धन्यवाद. मी मनी ऑन मोबाईल तर्फे आज प्रत्येक रसिकाला साई निर्णय दिनदर्शिका मिळणार आहे. MSEBच्या ऑफिसमध्ये बिल भरायला गेलो आणि ते कॅश घेऊन लाईनीत उभे राहिलेले मला दिसले. मी 5 वर्षाचा छोटा एवढासा पोरगा इकडे तिकडे पळत बघितलं तर तिकडे एक पेटी लावली होती आणि तिथे लिहिलं होतं की चेक टाका, आणि की तुम्ही जर चेक लिहिलात तर आपण या पेटीत टाकून जाऊ शकतो, इकडे उभं राहायची गरज नाही आहे. त्यानंतर पुढच्या महिन्यापासून आम्ही चेकनी बिल भरायला लागलो MSEBचं. 35 वर्षानंतर आम्ही अशी सोय केली की तुम्ही हे मोबाईल आज तुमचं अविभाज्य अंग झालेलं आहे, त्याच्यामधनं सर्व पेमेंट्स तुम्ही करू शकाल. आज मुंबईमध्ये आम्ही BEST, रिलायन्स एनर्जी, महानगर गॅस, तुमचं मोबाईल टॉपअप, DTH टॉपअप हे सगळं करून देतो आहे. तुमच्या मोबाईलवर वॉलेट क्रिएट करून त्याच्यात पैसे तुम्ही टाकू शकता. घरी बसल्या बसल्या नुसता एक SMS पाठवून सगळी पेमेंट करू शकता. कुठेही रांगेत उभं राहू नका, ताटकळू नका, वेळ वाया घालवू नका. तुमच्या सेवेसाठी आम्ही रुजू आहे. मनी ऑन मोबाईल आज तुमच्यासाठी साई निर्णय जे कॅलेंडर आहे दिनदर्शिका ते तुम्हाला देणार आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला एक मोबाईल वॉलेट क्रिएट करायची संधी आहे, ते क्रिएट करा. आम्ही 20 रुपये तुम्हाला तुमच्या मोबाईल वॉलेटवर देणार आहे. ती आमच्यातर्फे भेट आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर सर्व्हिस वापरून जर ती वापरलीच सर्व्हिस, फायदा तुमचा आहे. सेवेसाठी तुमच्या आम्ही रुजू आहे. जे काय असेल चांगलं वाईट नक्की सांगा. जे चेंजेस हवे असतील, काय हवं असेल करण्यासाठी आम्ही तत्परतेने तयार आहे. धन्यवाद. विनोदचं जे पॅशन बघतो मी, अनसंग हिरोजला जो आपल्यासमोर विनोद प्रेझेंट करतो, हे बघितल्यावर जेव्हा विनोद मला जुलैमध्ये भेटले, अरे म्हटलं मी 31 जुलैला रिटायर होतो विनोद, तरी तुला सांग मी काय करू शकतोस. आणि आय एम सो हॅपी की त्याने म्हटलं सर तुम्ही रिटायर होता की नाही मला माहीत नाही, पण गगन सदन त्याच्यामधून तुम्ही काही रिटायर होऊ नका. जोपर्यंत मुंबईला आहात तर इतके वर्ष आलात तर मी दरवर्षी विनोद येणार आहे. आय प्रॉमिस यू. आणि व्हॉट एव्हर वे आय कॅन रिअली असोसिएट, आय वुड लव टू डू इट फॉर गगन सदन त्याच्यावर. या सगळ्या अनसंग हिरोवरून खरोखर आपल्याला काहीतरी घेण्यासारखं आहे. बरेच वर्ष पोझिशनवर असल्या कारणाने सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी बरीच कार्य केली, पण आज खरोखर उत्स्फूर्तता येते की आज मोहन टांगसाळे म्हणून काहीतरी करायला हवं. तर विनोद अशी तुम्ही संधी द्यावी आणि मोहन टांगसाळे तुमच्या कार्यात नक्कीच असोसिएट व्हायला तयार आहे. थँक्यू व्हेरी मच. आता आमचं कौतुक, आमची टीम जी आहे सगळी 10 वर्ष सातत्याने आमच्याबरोबर आहेत. त्यांचं फक्त दिवा नाही, कारण आम्ही दिवे लावतो, त्यामुळे सोनचाफ्याची परडी प्रत्येकाला आम्ही देणार आहोत. प्रमुख पाहुण्यांचे ते भोग भोगणार आहेत. आणि हे सर्व एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवणारं जे प्रकाश मार्दोळकर, हे साई निर्णय संपादक महेश खर्ग, आणि हे गगन सदन तेजोमय एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा चित्रकार गोपी कुकडे, हे सगळं हे काय आम्हाला जमणं शक्य नाही, कारण हे केल्याशिवाय 11 वर्ष होणार नाही हो. रंगभूषाकार
हे अजित पात्रेकर हे 10 वर्ष दिवाळी पहाटला येतात प्रेक्षक म्हणून. ते मला कुठून तरी नंबर मिळवलाच त्यांनी फेसबुकवर जाऊन आणि आले ते 10 वर्ष येतात म्हणूनही दिवाळी पहाट होत राहते. धन्यवाद. सकाळी 5 वाजता एक कॉन्स्टेबल आले आणि म्हणाले काय अतिमहत्वाच्या व्यक्ती येणार आहेत का, VIP कोण आहे. तर ती स्क्रिप्ट विजय कोळेकरांनी लिहिलेली, त्यावेळी ते माहिती आयुक्त होते. तर म्हटलं काय आमच्याकडे कोण VIP येत नाही, कुठलाही राजकीय माणूस काही इथे अजून आलेला नाही. नाही ते पु ल देशपांडे येणार आहेत का, ते त्यांचं नाव पहिलं येते. तर म्हटलं नाही, हा पु ल देशपांडे सभागृह आहे, त्यांचा बाहेर ते लिहून द्या, आम्हाला माहीत नाही. आता महाराष्ट्राचं जे काय सांस्कृतिक चाललंय, मला त्या कॉन्स्टेबलवर दोष द्यायचा नाही, पण म्हणजे त्यांना पु ल देशपांडे माहीत नाही, हरकत नाही. मला माझा नंबर एका पेपरात आला होता परवा, म्हणून एका बाईंनी फोन केला, तर तुमच्याकडे सिरियलमधले ॲक्ट्रेस बिक्ट्रेस आहेत का कार्यक्रमात. तर म्हटलं नाही, गाण्याचं आहे. नाही, ॲक्ट्रेसची काय ओळख बिळख सांगा, मला धुणी भांडी कामं करायची आहेत, ॲक्ट्रेसकडे करायची आहेत, मला सिरियलमधल्या ॲक्ट्रेसकडे धुणी भांडी करायची. मजेसाठी ठीक आहे, पण समाज कुठे चाललाय, काय त्याला आवडतं हेही आपण लक्षात घ्यायला पाहिजे. हे दोन म्हणजे आता कॉमेडीची काही गरज नाही. आता मी विनयजींना काही 2 मिनिटं त्यांनी बोलावं, कारण आम्ही एकत्र प्रवास खूप केलाय, त्यामुळे त्यांनी हे पाहावं एवढी माझी इच्छा होती आणि ते आज सफळ झाले. आजचा दिवस बोलण्याचा नाही आहे, ऐकण्याचा आहे आणि नेहमी बोलणाऱ्यांनी शांतपणे ऐकण्याचा, अंतर्मुख होण्याचा आहे. दरवेळी दिवाळीची ही पहिली पहाट गगन सदन तेजोमय होत असताना आपण आपल्या मनाच्या अंतरंगामध्ये जाऊन अंतरीचा दिवा मालवू नको रे असं सांगणारा हा कार्यक्रम आहे. आणि या एका कार्यक्रमाने आमच्या पुढच्या वर्षाच्या सगळ्या पहाटी या निश्चितपणे तेजोमय होणार आहेत, याबद्दल काही शंका नाही. आणि म्हणून मी विनोद, जितेंद्र जोशी आणि इथे जमलेल्या सगळ्यांना खूप मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला हा बहुमान दिला त्याबद्दल संयोजकांचे आभारही मानतो. आम्ही एक छोट्याशा उपक्रमातून, ज्याला संस्था बांधणी सहयोग योजना म्हणतात, त्याच्यातून चांगल्या असणाऱ्या संस्थांना चांगलं दिसण्याकरता मदत करतो, कारण तेवढंच आपल्या हातात आहे. आणि त्या प्रक्रियेमध्ये आम्ही चंद्रिका भाभींना भेटलो आणि त्यांच्या संस्थेला काही मदत केली. त्यामध्ये विनोद पवारांचा खूप मोठा वाटा होता. त्या संस्थांची सामूहिकता आणि सामूहिक नेतृत्व, त्या संस्थांचं व्यवस्थापन आणि त्यांची दृश्यमानता म्हणजे व्हिजिबिलिटी ही वाढवण्याचे प्रयत्न आम्ही करतो. त्यात विनोदसारख्या मित्रांचं खूप मोलाचं सहकार्य आम्हाला असतं. म्हणूनच त्यांची दिवाळी पहाट देखील अशीच तेजोमय होत असते. पुन्हा मनापासून धन्यवाद. खऱ्या अर्थी उजळून निघणं, खऱ्या अर्थी एक एक दिवा लावणं हे काय असतं हे या थोरा मोठ्यांच्या कामावरून लक्षात येतं. आणि या कार्यक्रमाचा एक भाग होण्याची संधी मला विनोददादा नेहमी देतात, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि कार्यक्रम आपण पुढे सुरुवात करूया. तर सोयराबाई ही चोखा मेळ्याची बायको. तिचे अभंग काही फार नाहीत, पण नवल वाटतं ते तिच्या प्रतिभेचं. एखाद्याच चरणात ब्रह्मांड दाखवते. हेच पहा, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. सगळे रंग एक झाल्यानंतर जो उरतो तो रंग कुठला असेल? ज्या रंगाने श्रीरंग रंगून जातो तो रंग कुठला असेल? गोष्ट सर्वसामान्यांची असो की परमार्थाच्या वाटेवरच्या साधकांची, शेवटी सगळ्या रंगाच्या काल्यातून उरतो तो एकमेव श्रीरंग उरतो. मी पण, तू पण सरल्यानंतर, सगळ्या पंचेंद्रियांच्या भोगा पलीकडे आल्यानंतर उरलेला तो रंग, त्या रंगाबद्दल बोलते सोयराबाई. आणि सोयरा म्हणजे तरी कोण? तर 14व्या शतकातली एका महाराची बायको, चोख्याची महारी. आश्चर्य वाटतंही आणि वाटतंही नाही, कारण शेवटी शिक्षणाचा आणि प्रतिभेचा कार्यकारण संबंध थोडाच असतो. जगण्यानं दिलेलं शहाणपण आणि आतला भावाचा जबरदस्त उमाळा, एक लहानशी ज्योत आणि उजळून गेलेला मूळचा पिंड. आता जनाबाईचंच पहा ना, जिला कुणीही जवळचं माणूस नाही अशी नामदेवा घरी वाढलेली जनी इतकं आत्मवैभवी बोलते की थक्क व्हायला होतं. विठ्या अरे विठ्या मुळं मायेच्या कार्ट्या असं म्हणण्याची ताकद फक्त जनीचीच. आणि मरोनिया जावे बा माझ्या पोटी यावे असं ज्ञानेश्वरांना म्हणण्याची ताकदही तिचीच. आता ऐकूया या दोघींचे, सोयरा आणि जनी यांचे अभंग, अवघा रंग आणि संत बार पंढरीत. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, अवघा
संत भार पंढरीत, संत भार पंढरीत, संत भार पंढरीत. कीर्तनाचा गजर होत, कीर्तनाचा गजर होत, संत भार पंढरीत, संत भार पंढरीत. तेथसे देव उभा, तेथसे देव उभा, जैसी समचरणाची शोभा, जैसी समचरणाची शोभा, चरणाची शोभा. संत भार पंढरीत, संत भार पंढरीत. कीर्तनाचा गजर होत, कीर्तनाचा गजर होत, कीर्तनाचा गजर होत, गजर होत, कीर्तनाचा गजर होत, कीर्तनाचा गजर होत, कीर्तनाचा गजर होत. संत भार पंढरीत, संत भार पंढरीत, संत भार, संत भार, संत भार पंढरीत.